द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव. 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या GRचा निषेध नोंदवण्याकरिता आज गोंदियात एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चापूर्वी ओबीसी बांधवांनी एकत्रित येत या GRच्या निषेधात न्यायालय लढाई सोबत आम्ही रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा दिला. तो काय सांगाल, आज ओबीसीचा एल्गार मोर्चा या ठिकाणी गोंदियामध्ये आयोजित करण्यात आला आहे. कसं नियोजन असणार आहे या मोर्चाचं? नियोजन खूपच छान आहे आमचा आणि लाखोच्या संख्येने आमचे ओबीसी बांधव आज मोर्चात आपली हजेरी देणार आहे. हा लढा आमच्या ओबीसीचा हक्काचा आहे, आमच्या भविष्याचा आहे आणि आम्ही सगळ्या ओबीसी बांधवांना आवाहन केलेलं आहे, ओबीसी असाल तर मोर्चात दिसाल, जो ओबीसी घरी बसला तो ओबीसी कसला. हा आमचा आव्हान आम्ही सगळ्यांना बोललो आहे आणि याच आव्हानावर आज मोठ्या संख्येनं आपल्या हक अधिकारासाठी ओबीसी बांधव मोर्चात येणार आहे. सर, आज जो मोर्चा आयोजित करण्यात आला मुख्यतः काय मागणी आहे त्याच्यामध्ये आणि आजच्या मोर्चाचं कसं नियोजन असणार आहे? आज जो मोर्चा आयोजित केलेला आहे, मुख्य मागणी याची आहे की 2 सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारनं ओबीसी सह सकल समाजावर जो अन्याय केलेला आहे तो GR रद्द झालाच पाहिजे. दुसरी मागणी आहे की गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी 3 महिने झालेले धान विकून त्यांना अजूनपर्यंत धानाचा मोबदला भेटलेला नाही. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांना जो 90% 100% जवळपास हा ओबीसी शेतकरी असतो त्याला त्यांचा मुआवजा भेटला पाहिजे. तिसरा, जे जनगणना ही कॉमन मागणी आहे की या समस्त समस्यांचे जे मूळ आहे ती जनगणना आहे, तर समस्त समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, आकडे आले पाहिजे, त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अवस्था काय आहे ती आली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळात त्यांचं बजेट ठरत असताना त्यांचा हिस्सा निर्धारित केला जाईल. आणि चौथी मागणी आहे की ज्या रोस्टरनुसार आमच्या ओबीसींवर अन्याय झालेला आहे, ओबीसींच्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या जाहिराती ज्या आहेत त्या शून्य जागा दाखवत आहेत, त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचे रोस्टर तयार करण्यात आलेले आहेत. चुकीचे रोस्टर दुरुस्त करून ओबीसींच्या हक्काच्या जागा त्यांना भेटल्या पाहिजे आणि यासाठी प्रचंड मोठ्या संख्येमध्ये गोंदिया जिल्ह्यातील समस्त नागरिक या गोंदियामध्ये आता जवळपास 12 वाजता उपस्थित राहणार आहे आणि एक गोंदियाच्या इतिहासातील प्रचंड मोठा मोर्चा ओबीसींच्या संवैधानिक अधिकारासाठी आज होणार आहे. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया.